ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण मागच्या भागात ऐकले की धर्म हा जीवन निर्वाहासाठी असतो आणि जीवनाचे फळ तत्वजिज्ञासा हेच आहे. तत्वाची जिज्ञासा. आणि ते तत्व केवळ अद्वितीय सच्चिदानंद स्वरूप ज्ञानच आहे. ते ज्ञान परमात्मा, ब्रह्म किंवा भगवंत आहे. आता आपण या भागात पाहू की परमतत्वरूप परमात्म्याचा अनुभव श्रीमद भागवतात कशा प्रकारे होतो. श्रद्धाळू मुनिजन भागवत श्रवण करून ज्ञानवैराग्ययुक्त भक्ती साधून हृदयी भगवंत अनुभवती. पूर्णसिद्धी वर्णाश्रम धर्माची करी प्राप्ती भगवंताच्या प्रसन्नतेची. यास्तव श्रवण कीर्तन ध्यान पूजनाची क्रिया करावी एकाग्रचित्ते. भगवंताच्या लीला कथा असणाऱ्या भागवतात सतत भक्तवत्सल भगवंताचे निरंतर श्रवण, चिंतन, कीर्तन, ध्यान, आराधना केली आहे आणि त्यातूनच परमात्मतत्वाची अनुभूती होते. ज्या भगवंताच्या चिंतनाने तुटून जाती कर्मबंधने, त्या भगवंताच्या लीला कथेवरी कोण न करती प्रेम बरे. श्रद्धापूर्वक श्रवणासमवेत जावे पवित्र तीर्थयात्रेत. मग्न व्हावे महापुरुष सेवेत, तेव्हा प्राप्त होते गोडी भगवत कथेची. भगवान श्रीकृष्णाचे यशोगान, त्यांचे श्रवण कीर्तन दोन्ही पावन. श्रोत्यांच्या हृदयी स्थिर होऊन अशुभ वासना नष्ट करी. भगवान श्रीकृष्णाच्या यशाचे मनन व चिंतन करणाऱ्या श्रीमद भागवतामुळे भक्तांच्या हृदयात प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा वास असतो आणि त्यामुळेच अशुभ वासनांचा नाश होतो. श्रीमद भागवत सता नित्य संगती अथवा भगवत भक्तांची संगती. अशुभ वासना नष्ट होती, चिरप्रेम होते श्रीकृष्ण ठाई. अशुभ वासनांचा नाश झाल्यामुळे श्रीकृष्णावरचे चिरकाल टिकणारे प्रेम निर्माण होऊन सत्वगुण भक्तांच्या हृदयात स्थित होतो. त्रिगुणात्मक प्रकृती व सत्वगुणाचे महत्त्व. कामलोभासमरजो गुण आणि तमोगुण नष्ट करून स्थिर होई निर्मल सत्वगुण. श्रीमद भागवताच्या श्रवणे ऐसी भगवंताची जे भक्ती करती, त्यांची सर्व आसक्ती दूर होती. हृदये आनंदानी भरून जाती भगवत तत्वाच्या अनुभवाने. भगवत साक्षात्कार हृदयी होता, अज्ञानाच्या बेड्या तुटता. सर्व संशये नष्ट होता, क्षीण होऊनी कर्मबंधने. अशा प्रकारे भगवंताच्या प्रेममय भक्तीने जेव्हा संसारातील समस्त आसक्ती नष्ट होतात, हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवंताचा, परमात्म्याचा, ब्रह्माचा, त्या परमतत्वाचा साक्षात्कार आपोआपच होतो. लोक असती जे बुद्धिमानी, ते श्रीकृष्णाची भक्ती करूनी परमानंदाची प्राप्ती करूनी आनंदी होती स्वजीवनात. परमात्म्याने विष्णू, ब्रह्मा, रुद्र हे तीन नावे धारण करून प्रकृतीच्या त्रिगुणांना स्वीकारून विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करीती. सत्व रज अंतमो गुण हे प्रकृतीचे तीन गुण. श्रीहरी स्वीकारती सत्वगुण, परमकल्याण करीती मनुष्याचे. जैसे लाकडापेक्षा धूर श्रेष्ठ, अंधुरापेक्षा अग्नी श्रेष्ठ. कारण वेदोक्त यज्ञाद्वारे अग्नीने सद्गती होते प्राप्त. तैसे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ, अन रजोगुणापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ.
कारण सत्वगुणाने होई ब्रह्मदर्शन साधकाचे. प्राचीन काळी साधण्या आत्मकल्याण महात्मे करती विष्णूचे पूजन. आता जे करीती त्यांचे अनुकरण त्यांनाही मिळे तैसेची कल्याण. ज्यांना संसार सागर पार करायचा त्यांनी विचार न करावा परदोषाचा. सत्वगुणी विष्णू व त्यांच्या अंशावताराचा नामघोष करावा अहर्निश. अघोरी भैरवादी भूतपती ते तमोगुण रजोगुणी असती. उपासना टाळावी त्यांच्या प्रती ज्यांना संसार सागर पार करायचा. जे स्वभावतः रजोगुणी तमोगुणी असती ते उपासती पितर भूत प्रजापती. धन ऐश्वर्य पुत्र पौत्र होईल प्राप्ती या अभिलाषेने. आपल्यातील सत्वगुणांना वृद्धिंगत करणाऱ्या त्या परब्रह्म श्रीकृष्णाची स्तुती आणि त्यांचे महत्त्व आपण पुढील भागात पाहू. हरि ओम तत्सत.